हॅलो, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या एक्सपिरियन्स शेअरिंगमध्ये, आपल्या या सक्सेस स्टोरी म्हणूया त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आत्ता आपण बघणार आहोत की मुग्धाजी जे आपल्याकडे डिजिटल कोचिंग, त्याच्यानंतर स्वतःचं हिलिंग, स्वतःचं इनर चाइल्ड हिलिंग आणि या सगळ्या प्रवासातनं करत करत आता त्या लाईफ कोचही होत आहेत, एक हिलरही होत आहेत. म्हणजे पहिले स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट केले आणि आता त्या लोकांनाही ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. तर हा सगळा प्रवास जो त्यांच्या बरोबर माझा झाला आणि माझ्या बरोबरही त्यांचा झाला, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आता आपण त्यांना बोलवत आहोत आपल्या या सेशनमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये, आणि या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडनं. सो मोस्ट वेलकम मुग्धाजी, मी तुम्हाला स्पॉटलाईटवर घेत आहे आणि अनम्यूट केलेलं आहे. बोला. वेलकम. तर मॅडम, नमस्ते. थँक्यू. थँक्यू सो मच. ह्या सगळ्या प्रवासात खूप खूप बदल झाले स्वतःमध्ये. म्हणजे अतिशय आत्मविश्वास नसलेली मुलगी, म्हणजे हातपायच गाळून टाकले होते अशी, आणि आता मी एकदम आमूलाग्र बदल झालाय सगळं तुमच्यामुळे. वा, थँक्यू, थँक्यू मस्त. सो मच. तुम्ही खूप तेवढे बदल एफर्ट्स झाले. घेतलेत कन्सिस्टंटली. सो आय एम प्राऊड ऑफ यू. बोला. खूप खूप बदल झालेत. म्हणजे अगदी छोट्यातले छोटे सांगायचे तर अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. स्वतःबद्दल खूप शंका होत्या. काहीही करू शकेन की नाही आपल्या आयुष्यात असं वाटत होतं. हम्म. त्याचा खूप क्लॅरिटी आली आहे एकदम. काही दिशा मिळाली आहे तुमच्यामुळे. काहीतरी जे काही करू शकेन त्याची दिशा आली, क्लॅरिटी आली एकदम. आणि बाकीचे शारीरिक बदल म्हणायचे तर मला दरवर्षी उन्हाळ्यात पाठीवरती अलर्जी यायची आणि खूप खाज सुटायची, खूप त्रास व्हायचा. तर यावर्षी उन्हाळ्यात काहीच झालेलं नाही अजिबात. अरे वा. एकही फोड आलेला नाही का, काही नाही मस्त. झालेलं. किती छान. चेहऱ्यावरती इथे जे डाग आलेले खूप लाईट झाले, कुठलीही ट्रीटमेंट न घेता आपोआप. वा, मस्त. घसा बस म्हणजे सर्दी वगैरे झाली की घसा हमखास बसायचा आठवडाभर. हम्म. तर आता मागच्याच आठवड्यात सर्दी होऊन गेली, पण फक्त एकच दिवस घसा बसला, दुसऱ्या दिवशी तो आपोआप क्लिअर झाला. काही न ग्रेट. करता, कुठलंही वा. गोळ्या औषधं न घेता. न घेता. मस्त. हो. त्याच्यानंतर नाती खूप सुधारली आहेत. माझ्या बहिणीबरोबरचं नातं जे 10 वर्षांपासनं थोडं डिस्टर्ब झालं होतं, ते एकदम छान झालं. म्हणजे आम्ही खूप क्लोज होतो, ते अचानक काही गैरसमजुतीमुळे प्रॉब्लेम्स झाले होते आमच्या नात्यात. हम्म. तर ते हम्म. एकदम सुरळीत झाले आपल्या टेक्निक्स वापरल्यामुळे. तिचा वा. समोरून फोन आला, तिला म्हणजे ती म्हणाली मला की डेस्परेटली तुझ्याशी बोलायची मला इच्छा झाली, वा. आणि सुरू झालं. वा. त्याच्यानंतर इच्छा स्ट्रॉंग झालीये. जे हम्म. मनात येतं ते घडतंय, आणि चांगलं मॅनिफेस्टेशन पॉवर घडतंय. वाढली. वाव. हो. ग्रेट. राग यायचा तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. खूपच म्हणजे कंट्रोल करता यायला लागलाय स्वतःवरती. किंवा छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागायच्या, त्याचं वाईट वाटायचं, किंवा ते बरेच दिवस लक्षात ठेवलं जायचं किंवा उगाळत राहायचे मी. ते पूर्ण सोडून दिलंय, बंद झालंय आपले वेगवेगळे टूल्स टेक्निक्स वापरल्यामुळे. वा. त्याच्यानंतर पैशांच्या बाबतीत सुद्धा इतके मॅजिकल की म्हणजे मला आता आहे गरज, तर ते कुठून ना कुठून तरी ते उभे येतात. राहतात. मस्त. किंवा मला शंका वाटायची की मी आता हे इथे असे गुंतवते कुठल्याही गोष्टी, तर ते बरोबर करते का, किंवा मी ते वाया तर नाही ना घालवणार, अशा मला पूर्वी खूप शंका यायच्या पैशाच्या बाबतीत. ते पण बंद झालं. जे काही करेन ते मी चांगलंच करेन, आणि ते माझ्या चांगल्यासाठीच आहे असाच विचार येतो आता. मस्त. ग्रेट. अं, मग केसांच्या बाबतीत एक इन्सिडन्स जे काही भूतकाळात होऊन गेलं. तर हम्म. मी केस सोडून, म्हणजे वेणीच घातलेली, पण केस सोडून, ते सुद्धा सोडून हे करायची मी विसरून गेले होते. कायम हम्म. गुंडाळून ठेवायचे. ते हम्म. आपल्या हिलिंगमुळे मी कॉन्फिडेंटली ते माझे केस मी फ्रॉन्ट करते. अरे असं वा. कुठे येत नाही की लोक माझ्या केसांना दृष्ट लावतील किंवा काय, कारण माझे केस खूप मोठे आहेत. ज्याची भीती हम्म. मी मनात आधी घेतली होती ती मी काढून टाकली. वा. किंवा माझ्या म्हणजे तो शरीराबद्दल कॉन्फिडन्स वाढला, ती जी फिअर एनर्जी होती ती कॉन्फिडन्स रिलीज झाली होता. आणि हो. पर्यायाने सेल्फ लव्हही वाढला की येस आय कॅन हो. फ्लॉन्ट. येस, नक्कीच. स्वतःच्या शरीराबद्दल असंच म्हणजे लाज होतीये काही घटनांमुळे, जी मी पूर्ण केली. त्याचा वा. परिणाम माझ्या वजन काट्यावर पण दिसला,
आणि इंच लॉस मध्ये पण दिसला. ग्रेट. आणि मी माझं शरीर जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायला शिकले किंवा करते आता मी ते. मस्त. त्यामुळे आता कुठलाही ड्रेस घातला तरी माझ्या मनात कुठली शंका येत नाही कशी कुठनं काय म्हणजे हम्म जे काही हम्म मी हम्म. घातलेली चांगलीच दिसते, माझं शरीर मस्त. चांगलंच आहे. अं, तो एक कॉन्फिडन्स वाढला, स्वतःचं तो रूप वाढला जसं आहे हो. तसं. येस. ह्या किती छान. खूपच गोष्टी ह्या घडल्या. त्याच्यानंतर अं, भरपूर लिस्ट दिसतीये सगळ्या खूप गोष्टी खूप ज्या काही लिहिते, आहे. खूप लिहून काढलेत मी. काही काही आठवत नाही म्हणून अच्छा, काही इट्स ओके. विसरले तर लिहून काढलं. भूतकाळात हा. म्हणजे भूतकाळात हे असं, तेव्हा त्याने असं केलेलं ह्याने असं केलेलं ते सगळं आता मी लेट गो करायला शिकले, सगळं हम्म. सोडून द्यायला शिकले. आणि त्याच्यामुळे माझं मन बरंच शांत आता राहतं. त्रास नाही करून देत कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींचा, किंवा मनाला काही बारीक सारीक घरात घडलेलं फार लावून घ्यायचे मी ते आता सोडून दिलं. तर खूप ओके. खूप पॉझिटिव्ह त्यामध्ये. खूप थँक्यू तुम्हाला त्यासाठी. मस्त. त्याचं सगळं खूप छान. श्रेय तुम्हाला आहे. म्हणजे तुम्ही भेटला नसतात तर मी आजही तशीच कुठेतरी काहीतरी करत राहिले असते आणि स्वतःला त्रास देत राहिले असते किंवा स्वतःला दोष देत बसले असते. ते तुमच्यामुळे योग्य वेळी योग्य योग्य दिशेला ठिकाणी पडले. योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. सो नक्कीच. थँक्यू. हो. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच फॉर थँक्यू शेअरिंग. सो मच. मला एक सांगा की आता जे कॉन्फिडंट वाटतंय की आता तुम्ही लाईफ कोचिंग प्रोग्राम मध्ये पण हो आहात आपल्या, तर आता या सगळ्या आपल्या ऑलमोस्ट आपल्याला 2 वर्ष झाली एकत्र, की तुम्ही हो आधी स्टेप हो बाय स्टेप आला होतात वगैरे. हो या हो सगळ्या हो. वन टू वन कस्टमाइज हिलिंग अँड सोल्युशन्स माइंड प्रोग्रामिंग या सेशन्स पासून जी सुरुवात झाली आणि त्याच्यात तुमचा ग्राफ जो वाढला, या सगळ्यामध्ये आता स्वतःला किती कॉन्फिडन्स वाटतोय की मी दुसऱ्यालाही मदत करू शकते या सगळ्या बाबतीत? खूप. अगदी 10 पैकी 10 मार्क देऊ शकते मी स्वतःला. येस. आणि हा इतकी खूप कॉन्फिडन्स आतून कॉन्फिडन्स. आलेला आहे. हो, अगदी आतून आलाय. मी अगदी घालवून बसलेले किंवा छोट्या छोट्या गोष्टी स्वतःवर टीका घेत होते की मला हे जमणारच नाही, किंवा हम्म स्वतःलाच दोष देत बसले होते किंवा ब्लेम समोरच्याला माझ्या हम्म. सिच्युएशन साठी समोरच्याला ब्लेम करायचे ते पण मी सोडून दिलं होतं मी. काम सोडून. ग्रेट. आणि नातेसंबंधांच्या बाबतीत सांगा, की जसं की आपण तुमचं कौटुंबिक नातं आहे की फॅमिली हो. रिलेशनशिप तुमचं जे ट्रिगर्स यायचे सारखे, पर्टिक्युलरली ते मुलांना घेऊन हो वगैरे ते, हो तर त्याबद्दल काय ते बदल पण झाला? चांगलं झालं. मुलीबद्दल पण म्हणजे मी लहान आहे मुलगी माझी, पण खूप हम्म. त्रास द्यायची तर खूप सारखं ओरडायचे किंवा मारायचे ते मी खूप कमी केलं. वा. तिच्या कलेने घ्यायला सुरुवात केली. थोडेफार क्लॅशेस होतात पण जे खूप अति टोकाचे होते ते बंद झाले, हा, टोटली बंद. खूपच अगदी नातं पूर्ण दुरावा निर्माण हो झाला होता, तो पूर्णपणे हो हो थांबलेला आहे. आणि आता तुम्हाला हो. कळालंय की कसं कुठली आई व्हायची. नाही, एकच सांगायचं आहे की सोल्युशन अवेलेबल आहे. जसं की मुग्धाजी म्हणत होत्या, बरीच वर्ष त्याच सगळ्या झोनमध्ये नकारात्मक व्हायब्रेशन्स मध्ये अडकलेल्या होत्या. शिकलेलं आहे तरी काय करावं ते सुचत नाही, आणि वरून या सगळ्या इमोशनल ट्रॉमा तुमच्यावर जो कब्जा करतात म्हणूया, तुमचा ऑराही डिप्लीट करतात म्हणूया, तर या सगळ्यांमध्ये त्याही अडकल्या होत्या. सोल्युशन्सकडे एक पाऊल टाकलं आणि त्यांची जर्नी फास्ट फॉरवर्ड सुरू झाली आपल्यासोबत या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये माझ्यासोबत. तर सोल्युशन अवेलेबल आहेत. इथे जे कोणी हा व्हिडिओ बघतात त्यांना मला एकच सांगायचं आहे की मला जमणार नाही अशी कुठली गोष्टच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का म्हणत असाल स्वतःला की हे मला शक्य नाही किंवा यांचं जरा वेगळं आहे, माझं असं नाही, अजिबात नाही. मला कसं जमेल हे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल तेव्हा तेव्हा तुमच्या पुढे योग्य ती व्यक्ती योग्य त्या व्हायब्रेशन्स घेऊन नक्की येते. काय होतं, आपण सोल्युशन्सचीच दारं बंद करतो आणि प्रश्नांचीच दारं उघडतो, आणि त्यामुळे प्रश्नांची फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट होते. जसं मुग्धाजींनी केलं तसं त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी जे जे मी काही काही जे जे काही सांगितलं ते एका चांगल्या स्टुडंट प्रमाणे लिटरली फॉलो केलं, आणि आता त्यांना त्याचे एकदम मॅजिकल रिझल्ट मिळतात. स्वतःला अंतर्बाह्य बदलण्याची जी संधी त्यांनी दिली ना, त्या संधीचा आज सोनं झालेला आहे. सो आय एम रिअली रिअली ग्रेटफुल टू यू मुग्धाजी. खूप मस्त, खूप छान वाटलं तुमच्याबरोबर हा प्रवास करून. आणि आता पुढचाही प्रवास आहे आपला लाईफ कोचिंगचा. तर खूप मस्त वाटलं. जे कोणी बघतायत त्यांना काय सांगाल तुम्ही की हे काय आहे नेमकं तुमच्यासाठी, आणि त्यांना काय, त्यांच्या मनात जे प्रश्न असतात की काय करावं बाबा, याबद्दल करावं का नको करावं, त्यांना काय सांगाल? जेव्हा म्हणजे काहीच सुचत नाही किंवा काय मार्ग दिसत नाही अशा वेळेला योग्य वेळी मॅडम सापडल्या आणि त्यांच्या ह्या हिलिंगमुळे किंवा इनर चाइल्ड हिलिंगमुळे म्हणजे कळत नकळत आपल्या भूतकाळातच
हे सगळं दडलेलं असतं त्याच्यावरती सोल्युशन सापडत गेलं. आणि जे काही आहे ते स्वतःमध्येच बदल करायचंय, दुसऱ्याला बदलायला जायचं नाही. एवढं एकच मी माझ्या जर्नीतनं शिकले. येस. माझं वागणं बदललं की आपोआप सगळं सगळे सिच्युएशन बदल. सगळं हे बदलणार. तर ग्रेट. म्हणजे ज्यांना खरंच मार्ग सापडत नाही किंवा असेच जे माझ्यासारखे सगळ्या ह्याच्यात अडकलेत जंजाळात, म्हणजे बाहेर जे दिसतं की हे ही हिलिंग ते हिलिंग ज्योती, अशांनी कुठेही न भरकटता मॅडमना अप्रोच व्हावं अशी मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करेन. आणि स्वतःला अपग्रेड करायची म्हणजे गरज आहे हे जाणवलं मला या सेशन मधनं. तोपर्यंत हे असं काही असतं किंवा ICH ची आपल्याला काही गरज नाही असं मला वाटायचं, पण ते किती खोल दडलेलं आहे आणि ते कळत पण नाही. इतकं म्हणजे असं काही होत असेल याची कधी माहिती पण नव्हती. ते त्याबद्दल क्लॅरिटी आली. ग्रेट. आणि मस्त. येस. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. मस्त. तर आता हा व्हिडिओ जे कोणी बघतात त्यांनी खाली कॉंग्रॅच्युलेशन्स कमेंट्समध्ये नक्की लिहा, कारण की स्वतःला बदलणे, स्वतःचं एक नेक्स्ट व्हर्जन तयार करणे, अंतर्बाह्य बदलणे सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये, तसं एक पूर्णपणे काय म्हणतो एक अवॉर्ड विनिंग सिच्युएशन आहे आपल्या स्वतःच्या आयुष्यातली, तशीच मुग्धाजींची आहे. तर त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला कमेंट्समध्ये नक्की लिहा, विसरू नका. कारण की त्यांना तुम्ही मोटिवेट व्हाल, त्यांनाही मोटिवेशन मिळेल. आणि अशा ज्या कोणी आहेत किंवा जे कोणी आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही माझ्या आयुष्यात कधीच आता बदल होणार नाही, पूर्णपणे फ्रस्ट्रेटेड आहेत, अशा कुठल्याही 3 लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की आयुष्यात खरंच मार्ग अवेलेबल आहेत, सोल्युशन्स अवेलेबल आहेत, फक्त तिथपर्यंत तुम्ही जाणं गरजेचं आहे. त्यामुळे युनिवर्स सुद्धा योग्य वेळी योग्य ठिकाणी मदतीचं व्हायब्रेशन्स पाठवतो. जो स्वतःचीच मदत करायला तयार नाही त्याला कोणीही मदत करू शकत नाही. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच आमच्यासोबत आता हा व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे भेटूया अशाच एखाद्या हिलिंग, टॅपिंग और मॅजिकल सक्सेस स्टोरी सोबत. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू.